Hello dear students, today we learn class 7 maths chapter number 1 geometrical construction. तर मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण स्टार्ट केलेले आहे मॅथ्सचे. आता लगेच सायन्सचे व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ओके, तर बघा आता जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन ह्यामध्ये आपल्याला काही कन्स्ट्रक्शन्स काढायचे आहे. कन्स्ट्रक्शन काढायचे म्हणजे आपल्याला काही डायग्राम्स काढायचे आहे आणि काही इक्विपमेंट्स यूज करून आपल्याला हे डायग्राम्स काढायचे आहे. मग तुमच्याकडे सगळ्यांकडे जिओमेट्रिकल बॉक्स असणारच आहे आणि जिओमेट्री बॉक्समध्ये जे पण काही इक्विपमेंट्स असतात त्या इक्विपमेंट्सची तुम्हाला नावे वगैरे माहिती असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी कोणता इक्विपमेंट्स आपल्याला यूज करायचा आहे ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. तर बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काही बेसिक दिलेलं आहे, ते बेसिक आपण आधी समजून घेऊया आणि त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. तर फर्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे अँगल बायसेक्टर. मग अँगल बायसेक्टर म्हणजे काय की बघा तुम्ही आता अँगल दिलेला असतो, सपोज तुम्हाला सांगितलेलं आहे की 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा. मग इथे मी लिहिलं 50 डिग्री. जर मी इथे लिहिलं तर तुम्ही अँगल कसा ड्रॉ करणार आहे, काय कोणतं इक्विपमेंट यूज करणार आहे तुम्ही, तर प्रोटेक्टर यूज करणार आहे. म्हणजे इथे मी एक लाईन ड्रॉ करणार आहे आणि इथे प्रोटेक्टर ठेवणार, जर फाइंड करणार आहे 50 सपोज इथपर्यंत आला तर इथे मी काय करणार स्केलने याला अटॅच करून घेणार आहे. ठीक आहे, असा मी ड्रॉ करून घेणार आहे. आता माझ्याकडे साहित्य नाही आहे, म्हणजे माझ्याकडे छोटं साहित्य आहे. छोटं साहित्य मी इथे यूज केलं तर ते तुम्हाला दिसणार सुद्धा नाही, म्हणून मी तुम्हाला इथे हाताने ड्रॉ करून दाखवते आहे. तुम्ही तुमचं साहित्य घेऊन बसायचं आहे, नोटबुक घेऊन बसायचे आहे, जसं मी सांगणार आहे तशा प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. बघा आता इथे मी हे एक अँगल फाइंड करून घेतलेला आहे, म्हणजे ड्रॉ करून घेतलेला आहे. म्हणजे हा झालेला आहे आपला 50 डिग्रीचा अँगल आपण लिहून घेतलेला आहे. सपोज मी याला नाव देते ए, बी आणि सी. मग आता हा आपण फक्त अँगल ड्रॉ केला. अँगल ड्रॉ केला मग आपण प्रोटेक्टर यूज केलेला आहे यासाठी. आता आपल्याला बायसेक्ट करायचं सांगितलेलं आहे अँगलला. बायसेक्ट करणे म्हणजे काय की अँगलचे दोन समान भाग करणे, सेम डिफरन्सने आपण त्याला डिवाइड करणार आहे. म्हणून इथे काय करायचं, इथे ठेवायचा कंपास. मग कंपासमध्ये इथे एक आपण पॉईंट ठेवलेला आहे. मग कंपासचं जे पेन्सिल तुम्ही ठेवणार आहे त्या पेन्सिलच्या सहाय्याने तुम्हाला इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि पर्टिक्युलर डिस्टन्स घ्यायचा आहे. कितीही डिस्टन्स छोटं मोठं असं किती डिग्रीचं आपलं किती सेंटीमीटरचं घ्यायचं आहे असं काही नाही. तुम्ही इथे पर्टिक्युलर एखादा डिस्टन्स घेऊन घ्यायचा आहे आणि त्या डिस्टन्सने इथे अशा दोन्हीकडे आपण लाईन इथे ड्रॉ करणार आहे आणि तेच आपण तोच कंपास उचलून इथे पर्टिक्युलर डिस्टन्स घेणार. इथे पण तुम्ही कितीही डिस्टन्स चेंज केलं तरी काही हरकत नाही. मग इथे आपण एक अँगल ड्रॉ करणार आहे आणि परत इथं आपण ठेवून इथे एक अँगल ड्रॉ करणार आहे आणि इथे रुलरच्या मदतीने म्हणजे स्केलच्या मदतीने आपण इथे एक लाईन इथे अटॅच करून घेणार आहे. बघा इथे पॉईंट मिळणार आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे आपण अटॅच करून घेणार आहे. म्हणजे हा आपला अँगल बायसेक्ट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की जो अँगल आपल्याला दिलेला आहे 50 डिग्रीचा, हा अँगल आपण दोन भागांमध्ये डिवाइड केलेला आहे, म्हणजेच बायसेक्ट केलेला आहे. आय होप तुम्हाला अँगल बायसेक्टर लक्षात आलेलं असेल. खूप इझी आहे. फक्त तुम्ही कोणतं इक्विपमेंट आपल्याला इथे यूज करायचं आहे, कशा प्रकारे यूज करायचं आहे हे बरोबर केअरफुली लक्ष देऊन बघायचं. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. मग आता लाईन सेगमेंट म्हणजे काय की एक रेषाखंड असतो, त्या रेषाखंडाला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचं आहे. म्हणजे त्याचाही आपल्याला रेषेचे एक रेषा जी दिलेली असते त्या रेषेचे आपल्याला दोन समान भाग करायचे आहे. म्हणजे सपोज मी आता इथं ए पॉईंट आहे आणि इथं बी पॉईंट आहे. मग मी इथे ए बी अशी रेषाखंड काढून घेतली, म्हणजे लाईन सेगमेंट इथं एक लिहून घेतली. मग लाईन सेगमेंट आपल्याला काय करायची, बायसेक्ट करायचं आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे यामधून आपल्याला सरळ एक रेषा काढायची आहे. मग इथे काय करायचं, कंपास यूज करायचं. इथे ठेवायचा कंपास आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे तुम्हाला. इथे मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतल्यानंतर तुम्हाला इकडनं असा एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि खाली पण अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे. सपोज अशी येणार आहे तुमची लाईन बघा ए पॉईंटवरून. मग तेच डिस्टन्स ठेवायचं, यामध्ये डिस्टन्स चेंज करायचा नाही. तेच डिस्टन्स ठेवून मी इथे बी पॉईंटला माझा कंपास ठेवणार आहे आणि इकडनं अशी एक लाईन ड्रॉ करणार आहे आणि खाली पण एक लाईन अशी ड्रॉ करणार आहे. या प्रकारे बघा, अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही पॉईंट मिळेल. एक वरती पॉईंट मिळणार आहे आणि एक इथे खाली पॉईंट मिळणार आहे आणि स्केलच्या मदतीने मी इथे हे असे अटॅच करून घेणार आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे इथे साहित्य मोठं नाही आहे ना, म्हणून थोडंसं लाईन तिरपी होऊ शकते. आय होप तुम्ही समजून घेणार आहे. तर त्या प्रकारे आपण इथे करणार. बघा नंतर आपण इथे परपेंडिक्युलर एक बायसेक्टर केलेला आहे, म्हणजे आपली लाईन बायसेक्ट झालेले परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट आपण बायसेक्ट केलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट बघा आपल्याला इथे सांगितलेलं आहे द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल. आता हे बघा, हे आपण बेसिक शिकलेलं आहे.
आपण अँगल ड्रॉ केलेला आहे, अँगलमध्ये आपण बायसेक्ट ड्रॉ केलेला आहे फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आपण इथे लाईन सेगमेंट परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट बायसेक्ट केलेली आहे, हा सेकंड पॉईंट. आता आपल्याला ट्रँगलमध्ये बायसेक्ट करायचं आहे. म्हणजेच काय की बघा काढून दाखवते तुम्हाला तसं समजेल. सपोज आता आपल्याला इथे राईट अँगल ट्रायंगल सांगितलं किंवा कोणताही अँगल ट्रायंगल तुम्हाला सांगू शकतात. राईट अँगल सांगू शकता, ॲक्यूट अँगल सांगू शकता, ऑप्टिस अँगल सांगू शकतात, कोणताही राईट अँगल ट्रायंगल काढायचं सांगू शकतात तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 अँगल असतात, एका पूर्ण ट्रायंगल मिळून 3 अँगल होत असतात. ओके, मग हा अँगल ट्रायंगल कोणता आहे? ॲक्यूट अँगल. मग याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुम्ही इथे काय करा, अँगल बायसेक्ट करायचा आहे. प्रत्येक ह्या जे ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे ह्यामधला प्रत्येक अँगल आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. सेम प्रोसेस आहे, सेम आपण अँगल बायसेक्टर जशा प्रकारे केलेला आहे सेम तशीच प्रोसेस आहे. फक्त आपल्याला 1 बाय 1 इथे तिन्ही अँगलला बायसेक्ट करायचे आहे. मग सेम प्रोसेस आपण फॉलो करणार आहे. बघा इथे मी ए बी आणि सी तिन्ही अँगल बायसेक्ट करणार आहे. मग इथे मी माझा कंपास ठेवला, कंपास इथे ठेवून पर्टिक्युलर डिस्टन्स घेतले. इथे असे दोन्हीकडे मी लाईन ड्रॉ करून घेतल्या आणि इथे पर्टिक्युलर डिस्टन्स घेतला आणि इथे एक लाईन अशी ड्रॉ करून घेतली. म्हणजे ह्यावरून मी अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार, इथे ठेवून अशी, आणि इथे ठेवून अशी एक लाईन मी इथे ड्रॉ करून घेणार. मला इथे एक पॉईंट मिळणार. हा पॉईंट मी स्केलच्या मदतीने अशा अटॅच करून घेणार आहे, समोर इथे पूर्ण न्यायचा. ठीक आहे, मी अँगल जो आहे हा अँगल बी बायसेक्ट केलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला अँगल ए आणि अँगल सी पण बायसेक्ट करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता इथे ठेवला मी कंपास आणि इथे एक पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊन मी इथे लाईन ड्रॉ केलेली आहे. परत मी कंपास या पॉईंटला ठेवला आणि इथे पण पर्टिक्युलर डिस्टन्स ठेवून मी अशा प्रकारे बघा इथे अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि इथे ठेवून मी अशी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. म्हणजे मला इथे एक पॉईंट मिळणार आहे. ठीक आहे, मग हा जो पॉईंट आहे आणि हा सीचा पॉईंट आहे, हा पॉईंट मी इथे अटॅच करून घेणार आहे स्केलच्या मदतीने. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे लिहून घेतलं. नेक्स्ट बघा आता ए अँगल राहिलेला, ए अँगल पण सेम ॲज इट इज आपण करणार आहे. पर्टिक्युलर डिस्टन्स घेणार आहे आणि इथे अशी एक लाईन ड्रॉ करणार आहे. दोन्हीकडे असा एक डिस्टन्स घेणार आहे, आपण इथे ठेवणार आहे आणि इकडनं एक लाईन ड्रॉ करणार आहे, इकडनं एक लाईन ड्रॉ करणार आहे. परत आता इथे ठेवणार आहे, इकडनं एक लाईन ड्रॉ करणार आहे, इथे ठेवून मी अशी एक लाईन ड्रॉ करणार आणि इथे ठेवून मी अशी एक लाईन ड्रॉ करणार. म्हणजे मला इथे एक पॉईंट मिळणार आहे आणि हा पॉईंट असा आपण इथे अटॅच करून घेणार आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला इथे काय दिसणार आहे, इथे एक लाईन, इथे एक पॉईंट दिसतो आपल्याला ऑब्झर्वेशन केलं तर. मग हा पॉईंट म्हणजे काय की कॉन्करंट पॉईंट. माझा हा जो कॉन्करन्स पॉईंट असतो, कॉन्करन्स पॉईंट म्हणजे एकाच पॉईंटमधून जाणारे जे आहेत लाईन्स त्या तो असतो कॉन्करन्स पॉईंट. म्हणजे बघा आता एची जर आपण इथं ऑब्झर्वेशन केलं तर एची जी लाईन आहे ती पण या पॉईंटमधूनच चाललेली आहे, बीची पण याच पॉईंटमधून चाललेली आहे आणि सीची पण लाईन याच पॉईंटमधून चाललेली आहे. म्हणजे एकाच पॉईंटमधून दोनपेक्षा जास्त रेषा जेव्हा जात असतात, दोनपेक्षा जास्त लाईन जेव्हा जात असतात तेव्हा त्याला कॉन्करंट पॉईंट म्हणतात. मग अशाच प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले असतात. तुम्हाला दिलेले असते राईट द ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड बायसेक्ट देअर अँगल, फाइंड द कॉन्करन्स पॉईंट. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतात. ते क्वेश्चन्स आपण ह्याच प्रकारे लिहू शकतो आणि याला आपण कॉन्करन्स पॉईंट लिहायचा आहे. तर कोणतंही नाव दिलं, सी दिलं तुम्ही तरीही चालते. कॉन्करन्स पॉईंट इथे आपल्याला फाइंड झालेला आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉपर्टी बघा आपली थर्ड नंबरची काय म्हणते, ही थर्ड नंबरची प्रॉपर्टी आहे. नंतर आपली लास्ट प्रॉपर्टी म्हणजे लास्ट पॉईंट काय आहे, द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल. आता ह्या ठिकाणी मोस्टली तुम्हाला कन्फ्युजन कशामध्ये होऊ शकते, मे बी मला असं वाटते की इथे कन्फ्युजन होऊ शकते. बघा इथे आपल्याला अँगल फाइंड करायचे सांगितले. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की अँगल बायसेक्ट करा. म्हणजे ह्यामध्ये आपण अँगलमधून बायसेक्ट केलेला आहे, पण ह्यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर दिलेला आहे. म्हणजे परपेंडिक्युलर साईड ज्या आहेत त्या आपल्याला बायसेक्ट करायच्या आहे. ठीक आहे, मग कशा बायसेक्ट करायच्या. आता अँगल तर आपण शिकलो की अँगलमधून असा आपल्याला पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊन असे फाइंड करायचे आहे. मध्ये आपल्याला कॉन्करन्स पॉईंट मिळतो, म्हणजे तो काय झालेला आहे, अँगल ट्रायंगल आपण बायसेक्ट केलेला आहे. आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन तिथं काढून बायसेक्ट करायचा आहे. सेम आपण या ॲज इट इज असाच ट्रायंगल आपण एक लिहून घ्यायचा आहे. ह्या ट्रायंगलला मी PQR नाव दिलं. तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला लाईन किती दिसत आहेत, साईड किती दिसत आहे याच्यामध्ये एक साईड दिसते PQ, दुसरी साईड दिसते QR, तिसरी दिसते आपल्याला RP किंवा P
आर अशा प्रकारे आपल्याला 3 साईड दिसतात ट्रायंगलला. ठीक आहे. मग आता ह्या साईड आपल्याला परपेंडिक्युलरली बायसेक्ट करायच्या आहेत. मग कशा प्रकारे करायचं, सेम पॉईंट सेकंडनुसार परपेंडिक्युलर बायसेक्टर जसं आपण इथे लाईन सेगमेंट घेतलेली होती, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेलं होतं आणि इथे आपण कट केलेले होते आणि इथे जॉईन केलेलं होतं. बघा एकदा तसंच करून बघायचं. आपण फर्स्ट काय करायचं आहे, QR ह्या लाईनला आपण परपेंडिक्युलर बायसेक्ट करणार आहे. मग मी इथे माझा चॉक घेतला आणि चॉक घेऊन मी मोर दॅन हाफ डिस्टन्स जर इथं घेतलं, म्हणजे मी इथं मोर दॅन हाफ एवढं डिस्टन्स घेत मी इथे ठेवला आणि इकडनं असा चॉक घेऊन घेतला. म्हणजे जेवढं तुमचं अंतर येणार, सपोज आता तुमचं अंतर जर तुम्ही एवढं घेतणार तर तुमच्या अंतरानुसार ते तुमचं लाईन इथे येणार किंवा अँगलच्या आतमध्ये पण आली तरीही काही हरकत नाही. मग तुमची लाईन इथे येऊ शकते किंवा अशी इथपर्यंत अशी येऊ शकते. नंतर तेवढंच डिस्टन्स ठेवायचं, त्याच्यामुळे डिस्टन्समध्ये चेंज करायचा नाही आणि तेच आरवरती ठेवायचं आणि परत इकडने लाईन आणि परत इकडने अशी लाईन ड्रॉ करायची आहे. बघा आता तुम्हाला इथे एक पॉईंट आणि इथे एक पॉईंट मिळणार. हा पॉईंट तुम्ही असा अटॅच करून घ्यायचा आहे. आता बघा माझे हे रेषा जे आहे ना थोड्या तिरप्या येऊ शकतात मे बी, कारण माझ्याकडे काही साहित्य नाही ना, मी सगळं हाताने ड्रॉ करत आहे ना, त्याच्यामुळे माझं थोडं हे रॉंग म्हणजे थोडंसं तिरपं येऊ शकते. पण तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित, कन्सेप्ट समजायला महत्त्वाचं आहे आणि तशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करा. ठीक आहे. आता QR आपण ड्रॉ केलेला आहे. आता आपण PQ ड्रॉ करणार आहे. सेम आपण इथं Q वरती ठेवला, मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे इथपर्यंत. मग इथून असा इथे एक पॉईंट लाईन येणार आहे आणि इकडनं एक लाईन येणार आहे. नंतर P वर ठेवलं तर इकडनं एक लाईन येणार आहे आणि इकडनं एक लाईन, आणि जे आपल्याला इथे पॉईंट मिळणार आहे हे पॉईंट आपण ह्या P आणि Q ह्या इथून असे आपण अटॅच करून घेणार आहे. ठीक आहे. हे दोन्ही पॉईंट मी इथे अटॅच करून घेतले. आता आपली कोणती राहिलेली आहे, P आणि R ही लाईन राहिलेली आहे, म्हणून आपण सेम तसंच करणार आहे. P इथे आपण जर कंपास ठेवला आणि ह्या साईडचा आपण जर मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतला आणि इकडनं आपण अशी रेषा ओढली आणि सेम रेषा आपण इकडनं इथं ड्रॉ केली. परत तेवढंच डिस्टन्स घेऊन आपण R वरती पण ठेवणार आहे आणि सेम आपण असे R वरून इकडे असं ड्रॉ करणार आहे आणि परत इकडे असं आपण ड्रॉ करणार आहे. तर आपल्याला इथे एक पॉईंट आणि इथे एक पॉईंट मिळणार आहे आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट मी इथे स्केलच्या मदतीने इथे असा अटॅच करून घेणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर येणार आहे ट्रायंगलमधला. ठीक आहे. मग इथे आपल्याला काय मिळणार आहे, कॉन्करन्स पॉईंट. बघा या ठिकाणी पण आपल्याला तिन्ही रेषा एकाच पॉईंटमधून निघणार आहे, तर तो आहे कॉन्करन्स पॉईंट. तर बघा आता प्रॉपर्टी आपल्याला काय म्हणते 4 नंबरची, की परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे त्याची साईड आपल्याला, हे जे साईड आहे ही साईड आपल्याला बायसेक्ट करायची आहे. अशा प्रकारे आपण हे चारही पॉईंट सॉल्व केलेले आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असणार आहे. याच बेसवर आपण प्रॅक्टिस सेट 1 शिकणार आहोत. आता हे आपलं बेसिक लेक्चर झालेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत लगेच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, जेणेकरून लवकरात लवकर सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. लगेच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.